नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। पुढच्या अर्ध्या तासात घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। मुंबई काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि नेते जनार्दन चांदूरकर यांनी एक गौप्यस्फोट केलाय। काँग्रेस पक्षात गुणवत्ता असूनही जातीमुळे संधी मिळत नसल्याचं त्यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलंय। जनार्दन चांदूरकर यांच्या इनटू द वर्ल्ड ऑफ लाईट या पुस्तकाचं आज केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं। गेल्या काही वर्षात काँग्रेस पक्षात नेत्यांच्या मुलांना जास्त महत्त्व मिळत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी या पुस्तकातून केलाय। राष्ट्रवादी काँग्रेसने 8 डिसेंबरच्या भारत बंदला पाठिंबा दिलाय। राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी ही माहिती दिली आहे। शेतकरी हित नसलेला कायदा अंमलबजावणी नको अशी भूमिका राष्ट्रवादीने मांडली आहे। संयुक्त शेतकरी आघाडीने 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे। शेतकऱ्यांच्या भारत बंदला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सक्रिय पाठिंबा देत महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय। 8 डिसेंबरच्या भारत बंदमध्ये लोकांनी अधिकाधिक सहभागी व्हावं असं आवाहन शेकापने केलंय। लोकांनी सहभागी बंदमध्ये सहभाग होत बंद यशस्वी करावा असं आवाहन शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी केलंय। नवी मुंबईतील एपीएमसीनं भारत बंदला पाठिंबा दिलाय। कांदा, बटाटा, फळ भाजीपाला मार्केट बंद राहणार आहे। 8 डिसेंबरला एपीएमसी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत। राष्ट्रपतींच्या भेटी दरम्यान आणखी काही नेतेही उपस्थित असतील अशी माहिती मिळतेय। 9 डिसेंबरला ही भेट घेतली जाणार असून कृषी कायदा विरोधात जे विरोध सुरू आहे त्या संदर्भात ही राष्ट्रपतींची भेट होणार आहे। शेतकरी आंदोलनावर सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय। बैठका घेतात मात्र महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेत नाहीत, त्यामुळे देशभरातील शेतकरी या आंदोलनाला जातील असं शरद पवार म्हणाले। शिरोमणी अकाली दल नेते खासदार प्रेमसिंह चांदूमाजरा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही भेट घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे। केंद्राचे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात असून त्या अनुषंगाने दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे। तर शेतकरी आपल्या देशाचा कणा असून त्यांच्या अडचणी आणि समस्यांचा विचार करून त्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे असं त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलंय। केंद्र सरकारच्या कृषी विधेयक कायद्याच्या विरोधात दिल्ली येथील शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवलाय। राज्यमंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांसह दिल्लीला रवाना झालेत। आज बच्चू कडू यांनी मध्य प्रदेशात प्रवेश केला असून त्यांचे मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी सुद्धा स्वागत केलंय। केंद्र सरकारने कृषी विधेयकात एपीएमसीचा समावेश करावा अशी बच्चू कडूंनी मागणी केली आहे। बच्चू कडू यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून गुरुकुंज मोझरी येथे भाजपने आंदोलन केलंय। जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। बच्चू कडूंनी आधी राज्यातील शेतकऱ्यांवर लक्ष द्यावं अशी टीका भाजपने केली आहे। दिल्लीमध्ये सुरू असलेले शेतकरी आंदोलन अधिकाधिक आक्रमक होताना दिसतंय। कृषी कायद्याविरोधात योग्य निर्णय होत नसल्यानं शेतकरीही माघार घ्यायला तयार नाहीयेत। आंदोलक शेतकरी बुराडी येथील निरंकारी समागम मैदानात एकत्र जमलेत। तसंच जोपर्यंत नवीन कृषी कायदा रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। किसान मजूर संघर्ष कमिटीचे अध्यक्ष सुखविंदर सिंह यांनीही कृषी कायद्यावरून इशारा दिलाय। शेतकऱ्यांमध्ये एकी असून 13 राज्यांमधील शेतकऱ्यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असं ते म्हणाले। त्याचबरोबर केंद्र सरकारने 9 तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही तर नवीन रणनीती आखावी लागेल असाही इशारा सुखविंदर सिंह यांनी दिलाय। राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालंय। त्यातील अनेक शेतकऱ्यांना ताप, खोकला आणि सर्दीची लक्षणे दिसत आहेत। असं असलं तरी शेतकऱ्यांनी कोरोनाची चाचणी करून घेण्यास नकार दिलाय। तर ही सरकारची खेळी असू शकते असं मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केलंय। दरम्यान दिल्ली सरकारने शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत।
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक कायदे राज्य सरकारने केले आहेत आणि त्या केंद्र सरकार करत आहेत। त्यामुळे राज्यातील नेत्यांनी दिल्लीत जाऊन आंदोलन करण्याची गरज नाही। आंदोलन करायचंच असेल तर राज्य सरकार विरोधात करा, कारण सरकारच राजकारण करतंय आणि तेच आंदोलन करते असा टोलाही फडणवीसांनी लगावलाय। शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदचं आवाहन केलंय। शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आम आदमी पक्षाने पाठिंबा दर्शवलाय। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भारत बंदला समर्थन देण्याचं आवाहन केलंय, अशी माहिती आपचे नेते गोपाल राय यांनी दिली आहे। राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांची भेट घेतली आहे। राऊतांवर लीलावती रुग्णालयात एंजिओप्लास्टी करण्यात आली होती। त्यानंतर काल राऊतांना डिस्चार्ज देण्यात आला। आज पवारांनी राऊतांच्या घरी जाऊन प्रकृतीची विचारपूस केली। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे यांनीही संजय राऊतांची भेट घेतली आहे। शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी रोखठोकमधून अनेक सवाल उपस्थित केलेत। सीबीआयने स्वतःचे धिंडवडे स्वतःच काढले आहेत। ईडी सारख्या संस्था या राजकीय मालकांच्या कळसूत्री बाहुल्या बनल्या आहेत। आता सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर लोक संशय घेत आहेत। या संस्था म्हणजे राष्ट्राचा स्तंभ नसून सत्ताधाऱ्यांच्या चाकर बनत असतील तर अराजकाचा स्फोट होईल, असा इशाराही राऊतांनी दिलाय। 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झालेले सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक रणजित सिंह डिसले यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर आमदारकी मिळण्यासाठी भाजपकडून राज्यपालांना शिफारस करणार असल्याचं वक्तव्य विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी केलंय। न्यूज 18 लोकमतनं जात पंचायतीच्या विरोधात वृत्तमालिकेच्या माध्यमातून पुढाकार घेतलाय। जात पंचायतीच्या जाचाच्या विरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे। औरंगाबादमध्ये चक्क एका रस्त्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे। मानसिक आणि शारीरिक आणि आर्थिक त्रास होतोय म्हणून रस्ता माझी अडवणूक करत असल्याची तक्रार एका प्रयोगशाळा तंत्रज्ञ महिलेने पोलीस ठाण्यात केली आहे। गुन्हेगारी घटनांमुळे कायम चर्चेत असलेली देशाची उपराजधानी नागपूर एका हत्या प्रकरणाने चांगलीच हादरली आहे। टीव्हीवरील क्राईम पेट्रोल मालिका बघून पत्नीनं प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। गोरेवाडा भागात दाम्पत्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेचा पर्दाफाश करून गिट्टी खतान पोलिसांनी प्रेयसी आणि प्रियकराला अटक केली आहे। यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील प्रमुख साक्षीदारांचा पोलिसांनी आज जबाब नोंदवलाय। या प्रमुख साक्षीदारांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे। आरोपींकडून माझ्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी सांगितलंय। काही जण मला जाणीवपूर्वक बदनाम करत असल्याचे त्यांनी सांगितलंय। त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये रोज वाढ होतीये। परभणीतमध्येही आज इंधनाचे दर गगनाला भिडलेत। देशात सर्वाधिक पेट्रोलचे दर परभणीत आहेत। आज परभणीमध्ये पेट्रोल 92 रुपयांवर गेलंय। पुण्यातील नाट्यगृह 8 महिन्यांनंतर खुली झाली आहेत। त्यामुळे नाटकाचा आनंद घेण्यासाठी नाट्यवेळा रसिकांनी पुण्यात कडाक्याच्या थंडीतही नाट्यगृहांमध्ये हजेरी लावली आहे। अनेकांनी तिकीट घेण्यासाठी 6:45 वाजताच नाट्यगृह गाठलं। नाट्य रसिकांना प्रशांत दामले आणि कविता मेढेकर या कलाकारांशी संवाद साधायला मिळाला। यावेळी कोरोनाचं सावट विरळ होऊनही रंगदेवतेला अभिवादन करून रसिकांचं मनोरंजन करायला मिळणारं सुख जास्त आहे, अशी भावना प्रशांत दामले आणि कविता मेढेकर यांनी व्यक्त केली आहे। सध्या राज्यात कडाक्याची थंडी सुरू आहे। ज्याप्रमाणे या मोसमात थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी सर्वसामान्य उबदार कपड्यांचा वापर करतात, त्याचप्रमाणे सर्वसामान्यांचा देव असलेल्या विठ्ठलाचं संरक्षण व्हावं यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात समितीकडून देवाला उबदार कपड्यांचा पोशाख परिधान करण्यात आलाय। मुंबईच्या लालबाग इथं साराभाई इमारतीतील बंद खोलीत गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय। या भीषण स्फोटामध्ये तब्बल 16 स्थानिक आगीत होरपळून जखमी झालेत। या आगीत 4 जण गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावर भायखळ्याच्या मसिना रुग्णालयात उपचार सुरू आहेत।
मुंबईतील मानखुर्द विभागात असलेल्या मंडळामध्ये भीषण आग लागली होती. 2 गोदामांना आग लागली होती. यात एका लाकडाच्या सामानाचं गोदाम आहे, तर दुसरं भंगार सामानाचं गोदाम होतं. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलंय. या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेलं नाहीये. गोदामात ठेवलेला हजारो रुपयांचा माल जळून खाक झालाय. दरम्यान आग कशी लागली याचा तपास करण्यात येतोय. अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकजवळ आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाची बाब म्हणजे आगीपासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे गाडीला मात्र आगीची झळ बसली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. पश्चिमेच्या बोरेक्स कंपनीजवळ एक पाईपलाईनचं काम सुरू होतं, त्यावेळी ही आग लागली होती. नाशिक जिल्ह्यातील माजी सैनिक कचरू साळवे यांच्या घरासाठी सुरू असलेल्या परपटीची बातमी न्यूज 18 लोकमतने लावून धरली. या बातमीचा इम्पॅक्ट झाला असून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी साळवे यांच्या घराचा प्रश्न आठवड्याच्या आत मार्गी लावू असं आश्वासन न्यूज 18 लोकमतशी बोलताना दिलंय. एका माजी सैनिकाला घरासाठी अशा प्रकारे त्रास सहन करावं लागणं दुर्दैवी असून आपण जातीने यात प्रश्नात लक्ष घालू, त्यांच्या घराचा प्रश्न सोडवू असं आश्वासन त्यांनी दिलंय. महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील प्राध्यापकांचं 2013च्या संप काळातील 71 दिवसांचं थकीत वेतन देण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचा फायदा राज्यातील 12,515 प्राध्यापकांना होणार आहे. एकूण 191.81 कोटी थकीत वेतन दिलं जाणार आहे. ऐतिहासिक बाजीराव विहीर येथील पंढरपूर आळंदी महामार्गाचं काम ग्रामस्थांनी बंद केलंय. ही विहीर वाचवण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बाजीराव विहीर बचाव समितीचं स्थापन केली आहे. त्यामुळे या ठिकाणी महामार्गाचं काम ठप्प झालंय. वाखरी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं गोल रिंगण पार पडतं, त्यामुळे ही विहीर पाडू न देण्याचा पवित्रा गावकऱ्यांनी घेतलाय. कोरोना काळात बजावलेल्या कामगिरीबद्दल मुंबईच्या बेस्ट प्रशासनाच्या इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन कडून गौरव करण्यात आलाय. ILFO तर्फे नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या मासिकात हेल्थ अँड वेलनेस ॲट वर्क या लेखात बेस्ट प्रशासनानं कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी केलेल्या कामगिरीचा उल्लेख करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि आदर्श लाखो नागरिकांना ताकद देतात असं मोदी म्हणाले. डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करताना त्यांनी असं म्हटलंय. त्याचबरोबर डॉक्टर आंबेडकरांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे असंही मोदी म्हणाले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 64व्या महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चैत्यभूमीवर येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलंय. मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलंय. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलंय. दरम्यान कोरोनाच्या संकटामुळे चैत्यभूमीवर न येता प्रत्येकानं घरूनच ऑनलाईन माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावं असं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलंय. तसेच धनंजय मुंडे यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलंय. यावेळी अनेक नेतेही उपस्थित होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलंय. संपूर्ण देशात बाबासाहेबांच्या विचारांची गरज असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलंय. देशाला जोडणं हे बाबासाहेबांचं लक्ष्य होतं आणि समाज जोडला गेला पाहिजे हे त्यांचं स्वप्न होतं. त्यांच्या संविधानाला भारत उभा करण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करायला हवं असंही आठवले म्हणाले. कोरोनाचं संकट लक्षात घेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन दीक्षाभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलं. स्मारक समितीतर्फे दीक्षाभूमी येथे साधेपणाने अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आला. आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, बघत रहा न्यूज 18 लोकमत. जाणून घेऊयात आणखीही काही महत्त्वाच्या घडामोडी. भारतात कोरोना लस निर्मितीची प्रक्रिया वेगात सुरू आहे, परंतु त्याआधीच परदेशातून कोरोनाची लस येण्याची चिन्ह आहेत. कारण फायझरनं भारतात लस विक्री आणि वितरणाची परवानगी मागितली आहे. फायझर इंडियानं केंद्रीय औषध मानक नियंत्रक संस्थेकडे लसीच्या वापराबाबत परवानगी मागितली आहे. त्यामुळे असा अर्ज करणारी फायझर इंडिया पहिली औषध निर्माण करणारी कंपनी ठरली आहे.
अमेरिकेतील अॅरिझोनातील वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी कोरोना लसीबाबत सकारात्मक माहिती दिली आहे. कोरोना लसीचे डोस हे 15 डिसेंबरच्या जवळपास मिळू शकतील अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. सुमारे 3,83,000 लसी या महिन्याच्या शेवटपर्यंत प्राप्त होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. लंडनमधील एका रुग्णालयातील मेडिकल स्टाफला कोरोना लसीच्या वितरणासाठी प्राथमिक ट्रेनिंग तिथल्या प्रशासनाकडून देण्यात येत आहे. शहरातील मुख्य रुग्णालयात ही तयारी करण्यात येते. यावेळी सुमारे दर दिवशी 400 वॅक्सिन देण्यात येतील असं तिथल्या नर्स डिपार्टमेंटच्या प्रमुखांनी सांगितलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं केलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्यास काही देशांनी विरोध दर्शवलाय. त्यामुळे WHOच्या सूचनांचं पालन करण्यास नकार देणाऱ्या देशांवर संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी गुरुवारी जोरदार टीका केली आहे. सोबतच त्यांनी सध्या सुरू असलेल्या साथीच्या आजाराकडे लक्ष वेधलंय. शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सनं शानदार विजय मिळवलाय. या विजयासह टीम इंडियानं T20 मालिकाही जिंकली आहे. टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाकडून शिखर धवनने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली आहे, तर हार्दिक पांड्यानं 22 चेंडूत नाबाद 42 धावांची निर्णायक खेळी केली आहे. कोरोना व्हायरसमुळे दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणारा पहिला एकदिवसीय सामना पुन्हा एकदा रद्द करण्यात आलाय. हा सामना येथे खेळवण्यात येणार होता, मात्र सामन्याच्या काही मिनिटांपूर्वी ही मॅच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. स्पीड न्यूज मध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका. पाहत रहा News 18 लोकमत.